थोडे सिग्नल खराब होते, त्यामुळे थोडा व्यत्यय आला. छत्रपती श्री शिवाजी महाराजांना घेऊन जिजामाता गुरु तुकाराम महाराज यांच्या कीर्तनासही जात असे. कीर्तनात गेल्यानंतर त्यांना जे काही अभंगात शिकले, म्हणजे परस मानावी मांडलीच पाहिजे आणि मानतातही. त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती श्री शिवाजी महाराज स्त्रियांचा किती आदर करत होते. मग ते आपल्या लक्षात आलं असेल की भिकाजी गुजर नावाच्या एका पाटलाने स्त्रियावरती अत्याचार केला, म्हणून त्याचे हात पाय कलम करून तोडून त्याला एका पोत्यात बांधून फेकून दिलं. आणि पुन्हा कधी जोपर्यंत छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं तोपर्यंत हयात असताना व हयात राज्य केलं. कुठल्याही स्त्रियावरती किंवा बलात्कार कोणी केला ही घटना दिसून येत नाही. म्हणजे छत्रपती श्री शिवाजी करणाऱ्याला हे छत्रपती श्री शिवाजी 15 वर्षी दाखवून दिलं. मित्रांनो, लक्षात घ्या, जर आपण शिवचरित्र जगले आणि परावया नारी माते समान असत तर या महाराष्ट्रात भूमीतच काय, भारतात कुठल्याही स्त्री. पुढे जाताना आपण बघू छत्रपती श्री महाराज वयाच्या 16 वर्षी त्यांनी काय पराक्रम केला. 17 वर्षी हा एक त्यांच्या कानी जात होता. पराक्रम हा आदिलशाह चिमरुड पोरगे चालू द्या, काही हरकत नाही, काही करत नाही, काही नाही. त्याला ते त्यांच्याकडे एके दिवसांनी कोंडाणा घेतला, म्हणजेच तो नंतर सिंहगड आता ओळखला जातो. कोंडाणा घेतला आणि कोंडाणा घेतला म्हटल्यावरती कानापासून जशी बंदुकीची गोळी सुई करून जावी तसंच आदिलशहाच्या कानाजवळून गोळी गेल्याचा आवाज झाला आणि ठाण शहा जागा झाला. आणि मग त्याच्या लक्षात आलं की पाहिजे, म्हणून त्यांनी निवड केली आणि आदिलशहाने दुहेरी अटॅक करायचा प्रयत्न केला. अटक करायचा छत्रपती शिवरायांवरती फतेखान नावाचा जो सरदार होता तो चढला गेला. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी तो जोपर्यंत स्वतःवर आक्रमण येतो तोपर्यंत महाराज थांबले नाही. जुलै आजच्याच दिवशी छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी 1648 साली सुपा परगणा घेतला आणि मग आणखीन आदिलशाह चिडलाच. आणि ही बातमी जशी पोहोचली तशीच दुहेरी संकट म्हणतो ते पहिलं संकट जे आलं ते शहाजीराजांना अटक केलं 25 जुलै 1648 साली. तेही त्यांना खूप धोक्याने अटक केलं. तिकडून संभाजी महाराज तिकडून जिंकत होते, पण ते संभाजीराजे जिंकत होते शिवरायांचे, आणि इकडून छत्रपती श्री शिवराय परगणा जिंकत होते. सहन होईना म्हणून शहाजीला सांगितलं की तो मुलगा माझा काय ऐकत नाही, म्हणून मुस्तफा खानाला हाताशी धरून त्याच्यावर मुस्तफा खानाचा सोबतचा होता माणसं हा बाजी घोरपडे शहाजी राजांचा चुलत भाऊ, तो दत्तक गेला घोरपड्यांकडे म्हणून बाजी घोरपडे झाला. आपलीच माणसं. एके दिवशी जिंजीमध्ये शहाजी राजा असताना मुस्तफा खान तिथं गेला आणि मुस्तफा खानाने सांगितलं की बाबा आता आपण मित्र आहोत, लाडी गोडीनं गुलाबीनं ते त्यांच्याशी वागू लागले. त्यात म्हटलेही शहाजीराजे मुस्तफा खानांना नमूदे शिवभारतामध्ये की त्यांनी म्हटलं शहाजीराजाने मुस्तफा खानाला की एखादा बकरा जर कापायचा असेल तर त्याला गोड गोड बोलून असाच हार गळ्यात घालत असतात. तर मुस्तफा खान म्हणे तसं नाही, तसं समजू नये राजांनी. मग त्या मुस्तफा खानाने आणि त्याच्या स्वतःच्या मुलाची शपथ खाल्ली की शहाजीराजे माझ्या मुलाची कुराणाची शपथ खातो की तुम्हाला कोणी दगा फटका करणार नाही. आणि मित्रांनो, म्हणून सांगतो सर्व हिंदूंनी जागृत व्हायला पाहिजे
हे कुराण तुम्हाला जर संपवायचं असेल तर कुराणाची पण शपथ खाऊ शकतात, स्वतःच्या पण शपथ खाऊ शकतात आणि येणे कने करून तुम्हाला तोडल्याशिवाय मोडल्याशिवाय तुम्हाला संपल्याशिवाय राहणार नाही. त्याची शपथ खाल्ली याच्यापासून 2.5 ते 3 गडबड आहे. सैनिक जमा झाले. शहाजी त्यांनी सांगितले नाही नाही, खानाने आपल्या शपथ खाली तो दगा फटका करू शकणार नाही. पण त्याच रात्री जिंजीच्या किल्ल्यामध्ये 25 जुलै 1640 साली रात्री जिंजीच्या किल्ल्यामध्ये शहाजी राजांना धोक्याने अटक केली. थोडे तलवार बाजूला पडली होती आणि म्हणून ते लढायला तयार होऊ शकले नाही. अहो पुढून लढले असते आणि लढतही होते, पण बाजी घोरपडे जो शहाजी राजांचा चुलत भाऊ होता त्यांनी धोक्याने मागून तलवार लावली आणि शहाजी राजांना अटक केली. इतके हाल केले शहाजी राजांचे आदिलशहाने आणि संपवायचं असं समजायचं त्याची कत्तल. इथं शिवरायांचं शहाणपण किती लक्षात घ्या, समजून घ्यायला पाहिजे. आणि बातमी ज्यावेळेस कळली शिवरायांना त्यावेळेस शिवरायांनी शंकेचं एकदम सगळीकडे आई जिजामाते समोर हा प्रश्न सगळीकडे मांडला. आपल्या सोंगड्यानं बोलवलं आणि रात्री झालं की आता शहाजी करून घ्यायची. अफजल खान, बाजी घोरपडे हे सगळे घेऊन शहाजीराजांना विजापूरच्या नगरामध्ये आले आदिलशहाच्या दरबारात घेऊन. अहो कसं बसवलं, उंटावर बसवलं, उलटे कपडे घातले, पुन्हा आणखीन त्याला जो राजांच्या तलवारीच्या मनगटात जोरावर ही आदिलशाही टिकून होती. त्याच टिकवणाऱ्या आदिलशहासाठी लढणाऱ्या शहाजी राजांचे हाल त्या आदिलशहाने कसे केले होते बघा. म्हणून यांनी शब्दा जरी खाल्ल्या, पोरांच्या जरी शब्दा खाल्ल्या, किती गडी गोड बोलले, ही जात आपल्या भावांना मारून आपल्या आपल्या बापातून राज सत्तेवर बसणारी समाज आहे, याच्यापासून सतत सतत सावधान असलं पाहिजे तुम्ही आम्ही. म्हणून शिवचरित्र कशासाठी, काळाची गरज ह्यासून आपण शिकलं पाहिजे. आणि शहाजीराजाची मिरवणूक काढत होते, मारत होती, पण काही लोकांना माहिती होतं की शहाजीराजांमुळेच आदिलशाही आहे. त्या लोकांनी वेळी सावरलं, पण धिंड तर काढल्या गेली होती ना. आदिलशहाला दरबार सादर केला गेला आणि आदिलशहाला सांगितलं एक तर शिवाजीला आवरा आणि संभाजीला पण आवरा. काय बाणेदार उत्तर होतं त्या शहाजीराजांचं. आता मेलं तरी बेहत्तर म्हणे, पण शिवरायांनी जे पोरांनी आपल्या दोन्ही पोरांनी जे सुरू केलंय तेच त्यांना अपेक्षित होतं. त्यांनी सांगितलं पुन्हा एकदा माझी पोरं काही आवरत ऐकत नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या. आणि ह्याच काळामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी काय नियोजन केलं बघा. शहाजीराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी छत्रपती श्री शिवरायांनी शहाजहानला पत्र लिहिलं आणि पत्रात नमूद केलं की ज्या शहाजीच्या मनगटाच्या जोरावरती तुमचं मोगल साम्राज्य एवढं मोठं झालं आणि दक्षिणेत केली गेली होती, आणि त्या शहाजीराजाला तुम्ही कसं काय दगा फटक्याने अटक करू शकतात. त्यांना जर अटक केली तर सगळे मराठा सरकार एकत्र होतील आणि मग हे आदिलशाही निजामशाही मुघलशाहीच्या विरोधात येतील. हा त्यांनी. आणि दुसरीकडूनच गंमत पा सुपे हे मोगलांकडे होतं आणि आदल्या 2 दिवसा अगोदर राजांनी शिवरायांचं धाडस कसं पत्र. आणि मग शहाजहानचं पत्र पोहोचल्यानंतर ताबडतोब खलिफा लिहिण्यात आला
की सांगितलं की आदिलशहाला पत्र लिहिलंय, आदिलशहाला पत्र लिहिलंय की शहाजीराजाला आमचं संरक्षण आहे, शहाजीराजाची सुटका केल्यात यावी. पण आदिलशहाने आड घातली शिवरायांना की तुमच्या वडिलांना सोडू, पण त्या अगोदर तुम्ही घेतलेला जो कोंढाणा आहे तो किल्ला आम्हाला तुम्ही दिला पाहिजे. त्याबरोबरच कर्दप नावाचा जो किल्ला आहे तो सुद्धा शहाजीराजांनी द्यावा. आणि लक्षात घ्या, ते शिवरायांना घेतलेला सिंहगड तो द्यावा लागला. त्याच्यानंतर कर्दप नावाचा जो किल्ला आहे तो सुद्धा त्यांना, कर्दपी नावाचा किल्ला तो सुद्धा त्यांना परत करावा लागला. आणि शहाजीराजांची शिवरायांनी सुटका करून घेतली. बघा, राजा असा आहे की दोघांबरोबर दुश्मनी, पण का अस्खलित पत्र लिहिलं, दोघांनाही धाक निर्माण केला आणि आपल्या वडिलांना अलगद सोडून घेतलं. काही ठिकाणी उल्लेख आहे की ज्यावेळेस शिवरायांना, म्हणजे हा संवाद आहे शहाजीराजांच्या सुटकेबद्दल सोनोपंत डबीरांचा आणि छत्रपती श्री शिवरायांचा. सोनोपंत डबीर शहाजीराजांचे विश्वासू मित्र, विश्वासू सेवक, आणि ते शहाजीराजाने शिवरायांना सांभाळण्यासाठी दिले होते. तर सोनोपंत डबीराने सांगितलं शिवरायांना आपल्याला 2 किल्ले द्यावे लागेल. छत्रपती शिवरायांचं बाणेदार उत्तर, म्हणून आपल्या आजच्या काळात काय हे ध्यानात घ्यावं, मनासारखं नाही. आमच्या वडिलांना उत्तर दिलं सोनोपंत डबीर यांना, अहो आमच्या वडिलांना सोडून घेण्यासाठी अहो कोंढाणाच काय, ही पृथ्वी जरी मागितली असेल आम्ही जिंकलेली तरी परत घेऊ, पण आमच्या वडिलांना आम्ही परत वापस सोडून आणू. आणि ज्या काही वाटाघाटी झाल्या, कोंढाणा किल्ला द्यावा लागला आणि त्यानंतर शहाजीराजांना सोडून घेण्यात आलं. बघा, आजच्या मुलांनी हे गुण घ्यायला पाहिजे. किती लोक आपल्या आई वडिलांना विचारतात, काही वृद्धाश्रमामध्ये आपल्या मुलांना नेऊन ठेवलेल्या मायबापांना ह्या पोरांनी शिवचरित्र ह्याच्यासाठी लहानपणापासून संस्कार घालायला पाहिजे मुलांवरती की बाळांनो बघा, शिवरायांनी कसं आपल्या वडिलांना जपलं, ह्या महाराज जपलं, हे प्रसंग आपण आपल्या हृदयात कोरून ठेवले पाहिजे आणि त्याच पद्धतीने आपण वागलं पाहिजे. शिवचरित्र आजच्या काळात त्याची गरज आहे. बरेच फुलं मी बघितले की बापांना उघडून काय बोलतात, पाठीमागे काय बोलतात, असं बोलायला नाही पाहिजे. वडिलांना जन्मदाता बाप आहे. पृथ्वीदेव म्हटले शहाजीराजांसाठी छत्रपती श्री शिवाजीराजे. शिवचरित्र कशासाठी, याच्यासाठी. आणि लक्षात घ्या, वयाच्या 19व्या वर्षी हे सगळी घटना लिहून ठेवलेली आहे शिवभारतामध्ये. आणि जयराम पिंडेने माधव विलास चंपू याच्यामध्ये ग्रंथामध्ये त्यांनी नमूद केले. हे समकालीन शिवचरित्रकार होते, त्यांनी सुद्धा ही घटना नमूद केली. काय त्या जिजामातेला अभिमान वाटला हो की माझा पोरांनी आपल्या बापासाठी गड किल्ले, आणि शिवरायांना गड कसे होते, जीव की प्राण, एखाद्या मावळ्यासारखं त्या गड किल्ल्यांना ते जपायचे. आणि स्वतःच्या वडिलांना कोंढाणाचा किल्ला देऊन त्यांनी सोडून घेतलं. शिवरायांचं वय वर्ष होतं 19. का बरं? तुम्हाला अगोदरच सांगितलं की छत्रपती लहानपणापासून जिजामाता देहूपासून 35 किलोमीटर पुण्यापासून अंतर आहे देहूचं, त्याच्या कीर्तनाला घेऊन जात सगळे हेच अभंग यायचे. छत्रपती श्री शिवाजी महाराज सद्गुण रजगुण हे 2 गुण जगत होते. आजच्याही काळामध्ये सद्गुणी लोक खूप आहे, तमगुणी लोक खूप आहे. पराकोटीचे सद्गुणी आहे, पराकोटीचे तमगुणी आहे, रजगुणी कमी आहे. पण आजच्या काळामध्ये रजगुण आणि सत्वगुण जोपासले, हे 2 गुण जपले तरच ह्या देशाचा आणि महाराष्ट्राचा वैभव काळ येईल, वैभव पुन्हा प्राप्त होईल. ही गोष्ट तुम्ही आम्ही आणि नुसता तमोगुण उपयोग नाही, तमोगुण त्यांना आधी लागायचेच नाही, पण सद्गुणी आणि रजोगुण हे स्वतः जपले पाहिजे. म्हणून जेवढे कोणी सगळे ऐकत असतील त्यांनी सगळ्यांनी हे मनात ठाणून घ्या
सद्गुण आणि रजगुण हे जगलेच पाहिजे. आणि हे दोन्ही जर पाहिलं, म्हणून आपण महाभारत, मी म्हटलं की शिवाजी महाराज, शिवाजी या अक्षरातच रामायण आणि महाभारत दोन्ही पण जपलेलं आहे. तसं जर पाहिलं तर छत्रपती श्री शिवाजी महाराज हे रामाचा आणि कृष्णाचा ह्या दोन्हीचं जर मिश्रण जर कोणी असेल तर ते म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज आहे. म्हणून आपण ह्या दोन्हीचं चरित्र जर कुठं पाहिजे असेल तर शिवाजी, जी वा शी ह्या 3 अक्षरामध्ये दिसतं आपल्याला. वर्षीच हे सगळा जसा बालवाला बोलावाला पोचला की बाबा शिवरायांनी आपल्या वडिलांना त्या आदिलशहाच्या तोडीतून सुटलं. नाही तर आदिलशहाच्या सरदार दरबारामध्ये मुरार जगदेव, रंदुला खान, ज्यांना ज्यांना ह्या सरदाराला असं बांधून आणलं त्या सरदारांची खांडोळी ह्या आदिलशहांनी केलेली आहे. आणि या आदिलशहाच्या दरबारामध्ये असं पकडून आणलेले शहाजीराजे आणि निष्ठून गेलेले त्यांना सोडावं लागले. त्यांच्या सरदारापैकी एकमेव सरदार आहे. त्याचं कारण त्यांचा मुलगा तसा पराक्रमी होता, शूर होता. 19व्या वर्षी ज्या वेळेस ही गोष्ट कळली तर त्याच परगाण्यामध्ये जय जय रघुवीर समर्थ म्हणून सगळीकडं आपली मावळे मठ तयार करत होती, आपले शिष्य तयार करत होती. आजही आपण पाहतो गावागावामध्ये, भारतामध्ये कुठेही जा त्या गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये मारुतीचं मंदिर आहे. ते कशासाठी? बल उपासनासाठी. आणि बल उपासना सुरू करणारे, जय जय रघुवीर समर्थ म्हणणारे, आणि नुसतं जय जय रघुवीर समर्थ म्हटलं की एक अगाध वेगळ्या प्रकारची जी शक्ती संचारते, त्याच प्रकारची जी शक्ती पसरत होती. आपले शिष्य सगळीकडे समर्थ रामदास स्वामी पसरत होते. आपल्या व्याख्यानातून, आपल्या काव्यातून सगळीकडे पोरांना तयार करत होते. आणि तयार झालेली ही सगळी मंडळी शिवरायाकडे पाठवत होती. आणि हे शिवरायांचं गुणगान जे आहे, जो पराक्रम आहे, तो समर्थ रामदास स्वामीपर्यंत पोहोचला. आणि समर्थ रामदास स्वामींचं आणि छत्रपती श्री शिवरायांचं एकमेकास लिहिलेलं जे पत्र आहे, पत्र समर्थांची म्हणून एक छोटंसं पुस्तक आहे, पूजनीय सुनील दादा चिंचोळकरांनी लिहिलं आहे. आणि त्या पुस्तकामध्येच लिहिलेलं आहे. आता त्यांच्याविषयी शिवरायांविषयी तर गुणगान गायलेलंच आहे. ते गुणगान कसं आहे, मागचा जो पहिला जो 30 मे रोजी इथं संत समागम या फेसबुक लाईव्हद्वारेच निश्चयाचा महामेरू याच्यावरती शिवसमर्थ योग म्हणून मला बोलण्याची संधी झाली. तेच अस्खलित पत्र आजही ते सगळ्यांच्या हृदयात आहे. ते प्रत्येकाने जपलं पाहिजे. आणि 19व्या वर्षी गोष्ट कळली की समर्थ रामदास स्वामींनी शिवरायांना पत्र लिहिलं, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, परोपकाराच्या राशी, उदंड घडती जयाशी, तयाच्या गुणमहत्वाशी तुलना कैची, नरपती, हैपती, गणपती, गणपती, भूपती, जळपती, पुरंदराणी शक्ती पृष्ठभागी, अहो यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणताराच्या, आचारशील, विचारशील, दानशील, सर्वज्ञपणे सुशील, सकळा ठाई, धीर उदार गंभीर, शूरक्रियेसी तत्पर, सावधपणे नूपर तुच्छ केले, तीर्थक्षेत्रे मोडली, ब्राह्मणे भ्रष्ट झाली, सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला, देवधर्म गो ब्राह्मण, कवराया संरक्षण, दृश्यस्थ झाला नारायण, प्रेरणा केली, उदंड पंडित पुराणिक, कवेश्वर वैद्यात्मिक, धूर्त तार्किक समानायक, तुमच्या ठाई या भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे, आणि काही धर्म कृत्ये चालती, आश्रयसी होऊन कित्येक असती, धन्य धन्य तुमची कीर्ती, विश्वश्री विस्तारली, कित्येक दृष्ट संहारिला, कित्येकासी धाक सुटला, कित्येकासी आश्रय झाला शिवकल्याण राजा, तुमचे देशी वास्तव केले, परंतु वर्तमान नाही घेतले, ऋणानुबंधे विस्मरले झाले, काय नेनो सर्वज्ञ मंडळी धैर्यमूर्ती, सांगणे काय तुम्हा प्रती, धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे, राजकारण उदंड दाटले, तेने चित्ती विभागले, प्रसंग नसता लिहिले, क्षमा केली पाहिजे. हे समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती श्री शिवरायांचा गौरव करणारे पत्र लिहिलंय. आणि याच्यातच लक्षात घ्या, त्यांनी सभाधीटपणा कसा लिहिलाय, सगळ्यांना धाट कसा सुटलाय हे सुद्धा लिहिलं. का? कारण खंडोजी खोपडा भिकाजी गुजर जो आहे रांजाच्या पाटलाला, त्याला
त्याचा चौकडा केला आणि चौकडा केला, मग सगळीकडे धाक सुटला की ह्या स्त्रिया, ह्या शिवरायांच्या स्वराज्यामध्ये कोणत्याही स्त्रियेवरती बलात्कार अत्याचार होणार नाही, बिंदास राहावा. कित्येक दृष्ट समोर इले. विश्वाच्या अगोदर पाहिलं की सुभान मंगळ, तो किल्ला तुम्हाला परत सांगायचा आहे की कित्येकाला त्यांनी दृष्टाला संवारलंय. लक्षात घ्या, विचारशील आचारशील पण सांगितलंय की स्त्रियांविषयी त्यांचं प्रेम किती, हृदय किती कोमळ होतं ते पण लिहिलंय. मला गंमत तुम्हाला सांगावी वाटते की 19व्या वर्षी छत्रपती श्रीवरायांना गजपती, भूपती, जलपती, दळपती, पुरंदरानी शक्ती कसं काय म्हटलं? आत्ताची घटना आहे 19व्या शतकातली. रामकृष्ण परमहंसांचे शिष्य सगळ्यांना माहिती आहे, स्वामी विवेकानंद. मला घटना आठवून द्यायची तुम्हाला की इतक्या लवकर समर्थ. काही जण प्रश्न विचारतील की शिवरायांचं वय तर 19 वर्ष होतं आणि 19 वर्षाच्या वयाच्या वेळेस समर्थ रामदास स्वामींनी एवढं कसं काय त्यांचं वर्णन केलं? अहो, अगोदरच त्यांचं सगळं वर्णन केलंय. इथं मी तुम्हाला सांगतोय की रामकृष्ण परमहंसांची आणि स्वामी विवेकानंदांची फक्त दुसऱ्यांदा भेट झाली. दुसऱ्याच भेटीमध्ये तिथं भेट असताना त्यांना आणखीन एक ब्रह्म समाजाचे जे खूप मोठे विद्वान आले होते आणि विद्वान आल्यानंतर रामकृष्ण परमहंस तिथं होते आणि ते विद्वान निघून गेले. रामकृष्ण परमहंसांचे सगळे ठाकूरजी सगळे शिष्य बसले समोर. नरेंद्र पण होते, स्वामी विवेकानंद पण होते. रामकृष्ण परमहंसांच्या मुखातून एक शब्द त्यांनी म्हटलं की 100 संत एकीकडे आणि माझा नरेंद्र एकीकडे. लक्षात घ्या, फक्त दुसऱ्यांदा भेट झाली होती स्वामी विवेकानंदांची आणि रामकृष्ण परमहंसांची, फक्त दुसऱ्यांदा. पण त्यांनी त्यांचं भविष्य वर्तून ठेवलं होतं. तसंच समर्थ रामदास स्वामींनी. आणि मला पुन्हा एक गंमत सांगायची आहे. नीती शतक हे नावाचं पुस्तक आहे पूजनीय सुनीलदादा चिंचोळकरांचं, त्यांनी त्यांच्यात लिहिलेलं आहे. अनेक संत तुम्ही पाहिले असतील. मग तुकाराम महाराज घ्या, ज्ञानेश्वर महाराज घ्या, पुन्हा एकनाथ महाराज घ्या, नामदेव महाराज घ्या, जनाबाई घ्या, चोखामेळा घ्या, समर्थ रामदास स्वामी घ्या, तुकाराम महाराज घ्या, अनेक संत होऊन गेले. पण त्या प्रत्येक संतांनी आपल्या ईश्वराचं किंवा गुरुचाच कौतुक केलेलं आहे, इतर कोणाचंही कौतुक केलं नाही. पण लक्षात घ्या, इथं समर्थ रामदास स्वामी छत्रपती श्री शिवरायांचं कौतुक करतात म्हणजे ते देवा मी मानत नव्हते. छत्रपती श्री शिवरायांना ते महादेवाचा अवतारच मानत होते. अहो, एक भेटीचे अनेक प्रसंग आहे, आपल्याला माहित नाही किती वेळा भेट झाली, पण एक भेटीचा प्रसंग आहे. त्या भेटीमध्ये ज्यावेळेस छत्रपती श्री शिवराय समर्थ रामदास स्वामींना नमस्कार करायला गेले तर त्यांनी आल्हाद असं त्यांना शिवरायांच्या खांद्याला धरलं समर्थांनी आणि त्यांना उचललं आणि सांगितलं की तुम्ही ईश्वरी अवतार आहात म्हणे, तुम्ही पाय पडू नका. हो, काय काय कोमल हृदय असेल, काय समर्थांना जाणीव असेल ना शिवरायांविषयी. आणि हे 19व्या वर्षी छत्रपती श्री शिवरायांनी आपल्या पराक्रमातून दाखवून गेलं. आणि एक थोर संत, त्या महासंतांनी, राष्ट्रगुरु संतांनी समर्थांविषयी एवढे शब्द लिहिले. ते अगोदरही लिहिल्यानंतरच्या काळात आपल्याला लक्षात येतं. उगीच त्यांना आपण जाणता राजा मत नाही. विचारशील, धैर्यशील, धीर, उदार, गंभीर. म्हणजे त्यांनी धीर कधीच घालवला नाही. वडिलांना अटक झाली म्हणते का रडत बसल्या नाही, खनाखन पत्र लिहिलं, आपल्या चाली खेळले, युद्धाने तरी आपल्या वडिलाला सोडून आलं. आणि हे सोडून आणल्यास मी तुम्हाला सांगतो, ह्याच काळामध्ये लगेच छत्रपती श्री शिवरायांनी जसे शहाजीराजे सुटले, आदिलशहानी पहिला सरदार सोडला. हे दुसरं संकट आहे की आदिलशहाला वाटलं की ह्याला आता आपण आवरलं नाही तर ह्याला वेळीच रडायला पाहिजे, म्हणून त्याच्यावरती फतेह खान नावाचा एक मोठा सरदार आदिलशहानी सोडला. अहो, फतेह खानाने काय केलं माहितीये? काल आपण परगणा बघितले, मावळ बघितले, ठाणं बघितलं. त्याच काही ठाण्यापैकी काही परगण्यामध्ये त्या फतेह खानाने आक्रमण केलं. फतेह खानाने आक्रमण केल्यावरती पुरंदर त्यावेळेस मोगलांकडे होता, तिथे किल्लेदार होता. त्या किल्लेदाराला छत्रपती श्री शिवरायाने पत्र लिहिलं की आम्हाला काही तासासाठी भाड्याने तुम्ही गड देता का? आणि भाड्याने गड घेतला काही तासासाठी. लक्षात घ्या. आणि तो काही तासाचा गड किल्ला घेतला. होते शिवरायांबरोबर ते गोदाजी जगताप, बाजी पासलकर, घाटगे, त्याच्यानंतर ही सगळं जी मंडळी होती
संभाजी काटे, शिवबा इंगळे, भिकाजी व भैरोजी चोर हे दोघे भाऊ होते बरं सक्के. हे सुद्धा शिवरायांबरोबर होते. छत्रपती श्री शिवाजी महाराजां काही मावळे पुरंदरवरती होते. गोदाजी जगताप, संभाजी काटे, शिवाजी आणि भिकाजी चोर हे वेगळीकडे होते. सुभान मंगळ किल्ला जो आहे तिथं त्याचा जो काय अमीन बाबा म्हणून तिथं किल्लेदार होता. शिरवळला मुसेखान आला होता. त्या मुसेखानाच्या बरोबर लढत होते गोदाजी जगताप आणि इकडं सुभान मंगळ किल्ल्यावरती बाजी पासलकरनी ज्याला अमीन बाबावरती अटॅक केला. तिन्ही ठिकाणाहून आक्रमण केलं. लक्षात घ्या, भयंकर युद्ध सुरू झालं. इतकं भयंकर युद्ध सुरू झालं. लक्षात घ्या, आपण म्हणतो की छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी गनिमी कावा केला, फक्त डोंगरावरतून आणि त्याच्याहूनच लढाई केली नाही. ही सगळ्यात पहिली लढाई जी होती समोरासमोर स्वराज्यासाठी लढलेली, ही जमिनीवरती पण लढाई होती आणि किल्ल्यावरती पण लढाई होती. पहिल्याच संकटावरती, पहिल्याच हमल्याच्या वेळेस लक्षात घ्या, सुभान मंगळ जो आहे त्याच्यावरती बाजी पासलकर तुटून पडले. भुईकोट किल्ला आहे तो, अजूनही आहे पण आता बरंच तिथं अस्तव्यस्त पसरलेला, तिथं काही नाही. भुईकोट किल्ला होता. शिरवळ जे ठाण आहे त्या ठाण्यावरती आक्रमण केलं गोदाजी जगताप यांनी. लक्षात घ्या, गोदाजी जगताप, भिकाजी चोर, भैरोजी चोर, शिवाबा इंगळे, संभाजी काटे ह्या सगळ्या 6 जणांनी, बाजी पासलकर ह्या सगळ्या 6 जणांनी मिळून जवळपास 109 गनीम कापून काढले होते. 109. लक्षात घ्या, पराक्रम कसे होते बघा. अहो, इकडून बाजी पासलकरांनी अमीन बाबाला संपवून ते बरोबर लगेच दुसरीकडे शिरवळकडे ओढले आणि तिथंही जिंकण्याचे, शिरवळही जिंकून टाकलं. सुभान मंगळ जिंकलं, शिरवळही जिंकलं. शिरवळ जिंकल्याच्या वेळेस लक्षात घ्या काय, गोदाजी जगतापनी त्या मुसे खानला कसं ठार मारलं माहितीये? इतकी जोराची तलवार मारली तर खांद्यापासून तर कमरेपर्यंत मुसे खान अर्धा कापल्या गेला. इतकी जोरदार तलवार मारली गोदाजी जगतापनी. लक्षात घ्या, काय तलवार, काय जोश असेल महाराजांसाठी. आणि ते शिरवळ आणि सुभान मंगळ जिंकून शिवरायांच्या मदतीसाठी तिकडं फतेखान आला होता पुरंदरच्या पायथ्याशी, तिकडं लढायला गेले. पण एक दुर्घटना घडली. शिवरायांना लहानपणापासून सांभाळणे आणि शहाजीराजांचे सोबती असणारे बाजी पासलकर ह्या शिरवळच्या ठिकाणी मात्र कामी आले. ही एक दुर्दैवाची घटना घडली. तिथून हे सगळे जिंकून गोदाजी जगताप, शिवाजी काटे, इंगळे, भिकाजी चोरन ते सगळे पुरंदरकडे गेले. पुरंदरवरती गेल्यानंतर शिवराय तिकडून होते. फतेखान खालवरती चढत होता, चढाई करत होता. अर्ध्यापर्यंत येऊ दिलं नाही. तो लक्षात घ्या, ह्या सगळ्या मावळ्यांनी दगड अशा प्रमाणे हे ठेवून दिले होते की एक दगड ढकलला की दुसऱ्या दगडाला तो पुढे चेतना देत होता. लक्षात घ्या, शिवरायांचा पराक्रम आपण काय पाहायचा. महाराजांना दगड कशी साथ देत होती. तो दगड दुसऱ्या दगडाला द्यायचा आणि पुढे ढकलायचा, आणि पुढे ढकललं की तो समोरच्या दगडाला ढकलायचा आणि त्याच्या खाली त्या फतेखानाचं सैन्य येऊन मारायचं. शिवचरित्रातनं हे शिकायचं. अहो, त्या काळी महाराजांची माणसं, महाराजांना मावळे सगळे साथ तर देतच होते, पण दगड सुद्धा एकमेकाला साथ देऊन पुढे चेतना देऊन जात होते. म्हणून त्या दगडातून तरी आता शिका, आपण शिका की त्यावेळेस त्या दगडाने सुद्धा शिवरायांना साथ दिली की हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं म्हणून. आणि इथं राम मंदिर तयार होऊ लागलं तर लोक त्याच्यात काळे घालताय. काय तर म्हणे कोरोनाच्या काळात राम मंदिर बांधायची काय गरज आहे. लाज वाटत नाही या लोकांना असं बोलायची. शिवचरित्रातनं हे शिकायला पाहिजे आपण. हिंदवी स्वराज्य निर्माण करणारा जो कोणी असेल त्याच्या पाठीशी ठाम आपण उभं राहिलं पाहिजे. अहो, शिवरायांच्या काळात दगड सुद्धा त्यांच्या पाठीशी उभा राहत होते. एक दगड दुसऱ्या दगडाला चेतना देत होता, खाली गजरत होता, फतेखानाचे सैन्य कोसळत होतं, मरत होतं. रात्री मुक्काम झाला, फतेखान मुक्काम करत होता, बाजूची सगळे सैन्य आली होती. लक्षात घ्या, मुक्काम थांबल्यानंतर रात्री 12:30-1च्या दरम्यामध्ये महाराजांची जी मावळे होती तुरु 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 खाली उतरली. आधीच फतेखानाचं सैन्य दमलेलं होतं. तुरु तुरु खाली उतरली. सगळ्या फतेखानाच्या सैन्याच्या आजूबाजूला गोळा झाली.
आणि एकाच कापाकापी सुरू झाली. अहो, फतेखानाच्या सैन्य जागे होईपर्यंत अर्ध सैन्य कापून झालेलं होतं आणि मावळे परत गडावरती निघून आले होते. आणि त्यांची अवस्था काय? कोण आहे, कहां से आए, किधर गए, कब गए, पता नाही. सकाळी उठतो तो काय, सगळं सैन्य अर्ध कापलेलं, फतेह खान अर्धा कापल्या गेलेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांनी चढाई केली, पुन्हा वरती चढू लागले. पुन्हा दगडांचा मारा, पुन्हा गोफणीचा मारा, पुन्हा भाल्यांचा मारा. हे सगळं तलवारीच्या जोरावरती चालत होतं, दगडांच्या जोरावरती चालत होतं. फतेह खान पूर्ण गळून गेला, त्याचं अवसान गळून गेलं. अर्ध सैन्य त्याचं संपलं होतं. जवळपास 12,000 सैन्य आणलेलं होतं. त्याचं सैन्य गेलं लागला, त्याच्या पाठीमागं त्याचं सैन्य पळू लागलं. आणि अशा प्रकारे छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी पुरंदर फतेह केला, सुभान मंगळ घेतला, त्याच्यानंतर शिरवळचं ठाणं घेतलं. हा एवढा मोठा पराक्रम छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी केला. आणि हीच बातमी शहाजीराजांना पण कळली आणि आदिलशहालाही कळली. आणि हीच बातमी दिल्लीला सुद्धा कळाली की कुडूसं पोरग 19 वर्षाचं वय असताना या एवढ्या मोठ्या फतेखानाला सळो की पळो करून सोडतय. कुठून आणली यांनी शक्ती? ओ, ती ईश्वरी अवतारच हो. आणि जसा शिवरायांनी जिजामातेने त्यांना घडवलं की रामानी लक्ष्मणाने जसं राक्षसाचा नायनाट लहानपणीच केला होता, तीच गोष्ट बिंबवून छत्रपती श्री शिवरायांमध्ये गेली होती. लक्षात घ्या, छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा 19व्या वर्षाचा हा पराक्रम आपण पाहायला गेला पाहिजे. स्वराज्यासाठी समोरासमोर आणि याच्यामध्ये लढलं गेलेलं हे सगळ्यात पहिलं युद्ध समजा. यावेळी महाराज फक्त 19 आणि 19 वर्षाचे होते. आता याच 19 वर्षाचे असताना छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा परगणा वाढत होता. दिवसेंदिवस त्यांचा बोलबाला वाढत होता. आणि अफजल खानाची दाढी ज्याला म्हणतो आपण, ती जावळी आदिलशहाची. आणि अफजल खानाची जर दाढी कोणती असेल ती जावळी, जावळीचं खोरं आपण ज्याला म्हणतो, ते अफजल खानाच्या ठाण्यात होतं. तिथं मोरे होते, चंद्रराव मोरे. चंद्रराव हा त्यांना दिल्या गेलेला, आदिलशहाकडून दिलेला गेलेला किताब होता. आणि तिथं बाजी मोरे होते, त्याला चंद्रराव मोरे म्हणायचे. तो बाजी मोरे वारल्यानंतर आई मानकाबाई म्हणायच्या की त्यांना काही मुलंबाळ नव्हतं. त्यांना वाटलं की हे जर कब्जा दिवसेंदिवस जात होते, हे जर त्या दुसऱ्या मोऱ्यांनी जर कब्जा करून घेतला तर मला बटीक म्हणून राहावं लागेल, भटारखान्यात थांबावं लागेल आणि इथं दुसरंच कोणी येऊन तरी बसेल. म्हणून त्यांनी एक पत्र छत्रपती श्री शिवरायांना लिहिलं की तुम्ही जावळीत करावा आणि इथं मोऱ्यांची नियुक्ती करा. किती वय? 19 वर्षाचं वय शिवरायांचं. आणि त्यांना त्या बहिणी पत्र लिहिलं की तुम्ही करा. कारण तिनं आता आधार वाटला, बहुत जनाशी आधारू, तिला आधार वाटला की बाबा आपल्याला आता ह्या शिवरायांचा बाळशिवबाचा आधार आपल्याला नक्की भेटेल. तो आधार घेतल्यानंतर पत्र पाहिलं आणि पत्र घेतल्यानंतर शिवरायांनी वाचलं. सोनोपंत डबीर, दादोजी कोंडदेव, जिजामाता यांच्याशी सगळ्यांशी सल्लामसलत केलं. आणि सल्लामसलत केल्यानंतर शिवरायांनी एकही दिवशी मोहीम काढली. जावळी यशवंतराव म्हणून होते मोरे, त्यांचा जो मुलगा त्यांना दत्तक घेतलं. आणि दत्तक घेतल्यानंतर त्याची नियुक्ती कागदोपत्री मानकाईच्या देखत त्या तिथं जावळीच्या खोऱ्यामध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली. वय वर्ष 19 वर्ष. आणि छत्रपती श्री शिवरायांनी ही जी जावळी खोरं आहे ते त्यांच्या ताब्यात घेतल्या गेल्यासारखंच आहे. शिवरायांना असं वाटत होतं जावळी एकदा आपल्या ताब्यात आली की तिथून खाली समुद्र आहे, मग हे सगळं आपल्याला पुढच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून हा दक्षिण भाग, हा सगळा जो भाग आहे आपल्या परगण्यात आला पाहिजे, म्हणून शिवरायांनी तिथं केलं. महाराजांनी याच्या अगोदरच सुपे घेतलं, सुभान मंगळ घेतलं, शिरवळ घेतलं, आता पुरंदर काय भाड्याने घेतला होता, पण तोही नंतर शिवरायांनी ताब्यात घेऊन टाकला होता. एक एक भाग छत्रपती श्री शिवाजी महाराज जिंकत होते.
आणि फतेह खानाला हरवल्यानंतर आदिलशहाच्या लक्षात आलं की आता याला वेळीच आवरणं गरजेचं आहे आणि वेळीच आवरणं गरजेचं आहे. म्हणून आदिलशहाने ठरवलं की आता याला मातब्बर सरदार आपण पाठवायला पाहिजे आणि एका सरदाराला त्याची नियुक्ती करण्यात असेच दरबार भरला. आणि सगळ्याला ती घटना माहिती आहे की कोण लाएगा शिवबा को पकड के. लक्षात घ्या, आदिलशाह असो, निजामशाह असो, मोगल असो, पोर्तुगीज मोगल असो, कुतुबशाह असो, बरेचशाह असो, हे छत्रपती श्री शिवाजी महाराजांना शिवाजी कधीच म्हणत नव्हते. शिवा, शिवावी नाही, शिवा हा शब्द वापरायचे. का? शिवा म्हटलं तर ते बाटतील ना, महादेवाचं नाव येतं शिवा, म्हणून ते शिवा म्हणायचे. शिवा का बंदोबस्त करणं आहे. आता त्या बंदोबस्त करायचा म्हणून एका सरदाराची निवड करण्यात आली. ती निवड आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोणाची केली? अफजल खानाची. 1659 साली. लक्षात घ्या, त्याच्या अगोदरची घटना आहे. तुम्हाला जसं सांगितलं की 1646-45च्या आसपास तुकाराम महाराजांची आणि शिवरायांची भेट झाली देहूमध्ये. कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्यानंतर शिवरायांनी तुकाराम मला काही गुरुमंत्र द्या. त्यांनी सांगितलं की बाबा तो अभंग पण आहे, रामदास लागी डोळा बापा, म्हणून त्यांनी म्हणे महादेवाचा मारुतीचा अवतार आहे असा एक प्रकारचा अभंग आहे. तो अभंग तुकाराम महाराजांनी आजही गीतेमध्ये आहे, तो गायला आणि समर्थ रामदास स्वामीचा कडे जाऊन त्यांनी गुरुदीक्षाने घ्यायची. स्पष्ट आहे आजही गीत याच्यामध्ये तुकाराम गाथेमध्ये. लक्षात घ्या, नसेल कोणाला पाहिजे असेल, काही शंका असेल तर मला सांगा, मी त्याचं कात्रण करून किंवा फोटो काढून तुम्हाला पाठवू शकतो. आजही तो अभंग तुकाराम गाथेमध्ये लिहिलेला आहे की रामदास वेगी बापा असं म्हणून स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. स्पष्ट आदेश दिलेला आहे की त्याच्यामध्ये तुम्ही जा म्हणून. आणि समर्थ रामदास स्वामींची आणि शिवरायांची ही भेट झालेली आहे सिंगणवाडी येथे. चाफळच्या जवळपासून तिथेही समर्थ रामदास स्वामींनी जे 11 मारुती स्थापक 12 मारुतीचे स्थापन केलं, त्या मारुतीपैकी एक मारुती सिंगणवाडीचा, तिथं मारुती स्थापन केलं. त्या ठिकाणीच आणखीन ते ठिकाण आहे, त्या ठिकाणाचं उद्घाटन एका माजी मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. ते स्पष्ट तिथे लिहिलेलं आहे की शिवरायांची समर्थांची भेट. तुकाराम महाराजांची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की आमचा काळ समीप आलेला आहे आणि तुम्ही त्यांच्याकडनं गुरुमंत्र घ्या. 1648 ते 50च्या दरम्यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज हे सहदेव वैकुंठात गेले. त्यांच्या जे काही शिष्य आहे जगनाडे महाराज, त्यांनी हे त्यांच्या अभंग म्हणजे काही अभंग लिहिलेत, त्या अभंगामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलेलं आहे. आणि मोऱ्यांचा बंदोबस्त केल्यानंतर ह्या काळामध्ये करून आल्यानंतर त्यांनी अफजल खान नावाचा जो सरदार आहे तो चालून आलेला आहे. ते पत्र पण आहे, ते पत्र पहिल्यापासून आहे की पहिल्या जरी ओळी वाचल्या त्या पत्राच्या की विजापूरचा सरदार चालून आलेला आहे, जर पहिलं अक्षर घेतलं तर आणखीन ते पत्र नमूद आहे. त्या पत्रामध्ये स्पष्ट सांकेतिक भाषेमध्ये समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती श्री शिवरायांना लिहिलंय. ते पत्र आजही उपलब्ध आहे. म्हणजे त्यांच्या दोघांचे संबंध किती होते हे तुम्ही आम्ही विसरता कामाने ध्यानात ठेवले गेले पाहिजे. प्रचिती आहे गावोगावीमध्ये जी मंदिरं जो उभी झाली ना, ती हनुमानाची, ती समर्थ रामदास स्वामीच्या बल उपासनेला प्रोत्साहन देणारी, नवजवान तयार करणारी, मावळे तयार करण्याचं एक प्रतीकच आहे. लक्षात घ्या. सरदार चालून आलाय, बरं अफजल खान चालून आलाय, हे सगळ्यांना माहिती आहे. तिथं डुलत आला, प्रतापगडाच्या फायद्याची फाडलाय खान, हे पण सगळ्यांना माहिती आहे. पण कोणत्या पार्श्वभूमीवर आला होता अफजल खान, ती भूमिका आपण समजून घ्यायला गेली पाहिजे. ती भूमिका ह्याच अफजल खानाने कनकगिरीच्या वेड्यामध्ये शिवरायांचा जो मोठा भाऊ होता 1656 साली, त्या शिवरायांच्या मोठ्या भावाला, त्याचं नाव होतं संभाजी, कनकगिरीच्या वेड्यामध्ये तोफेचं तोंड फिरून त्या संभाजी राजांना तोफेच्या तोंडी उडून मारून दिलंय. तोफेचं तोंड फिरवलं आणि हे बेसावध होते, म्हणजे तिकडे लढतच होते तोफेचं, आणि त्यांना वाटलं की शत्रूकडे असं भासवलं गेलं आणि त्याच्यामध्ये संभाजी राजे मारले गेले, शिवरायांचे मोठे बंधू. हा अफजल खान, बाजी घोरपडे
फतेह खान, ही सगळी जी मंडळी होती ही भोसले घराण्यावरती पहिल्यापासून जळत होती. त्यांना ईर्ष्या होत होती. कारण त्याचं कारण होतं की शहाजी राजाच्या बलबुत्यावरती सगळेच म्हणत होते, आदिलशाह सुद्धा खुद्द म्हणत होता की आज एकच आहे शहाजीराजे. मोगल पण म्हणत, मोगल म्हणजे जो आधी शहाजहान पण म्हणत होता आज जी टिकून आहे मोगलशाही त्याचं कारण आहे शहाजी. टिकून राहिले त्याचं कारण आहे शहाजी. म्हणून शहाजी काय चीज आहे हे सगळ्यांना माहिती होतं, पण ईर्ष्यापोटी ही सगळं जगत होती. त्यांना दरबारात मान वेगळाच होता म्हणून जळणारी आजही लोक आहेत, जळणारी खूप जळणारी वृत्तीचे लोक आहेत. बघितलं ना तुम्ही, राम मंदिराचा विषय घेतला तर कोणाकोणाला किती जाळ निघला, तर जळणारी मंडी आहेत. शूर्पणखा पण म्हणत होती रामाचं नाव घेऊ नका, रावण पण म्हणत होता रामाचं नाव घेता, संपली ती नाही टिकणार. विरोध करणारे कधी टिकत नसतात, त्यांचे नावही निघत नसतात. शिवरायांना आणि शहाजीराजांना पण अशी विरोध करणारी मंडळी होती. आणि ह्या पार्श्वभूमीवर 1656 साली संभाजीराजांना मारलं गेलं होतं. आणि 1657 साली पुरंदरच्या तिथे गड किल्ल्या, पुरंदरच्या किल्ल्यावरती, पुरंदरेश्वराच्या महादेवाचं मंदिर तिथं आहे, त्याच पुरंदरच्या किल्ल्यावरती 1657 साली छत्रपती श्री शिवरायांना मुलगा झाला. त्या मुलाचं नाव होतं संभाजी. आपण लक्षात घ्या, पहिल्याच दिवशी मी तुम्हाला सांगितलं की संभाजी हे नाव 3 ठिकाणी येणार. पहिलं नाव शहाजीचा चुलत भाऊ संभाजी, ते मारले गेले म्हणून जो मुलगा जिजामातेला पहिला झाला त्या मुलाचं नाव संभाजी. आता ही जिजामातेचा मोठा मुलगा मारला गेला, मरण पावला, त्या संभाजीचं नाव, पहिला मुलगा जो जन्माला म्हणून त्यांचं नाव ठेवलं संभाजी. आणि हे जे संभाजी आहे पुरंदरवर जन्माले ते शिवाजी पुत्र संभाजी, ज्याचा गुणगान आपण सगळेजण गात आहोत, सगळ्यांना ते माहीत आहे त्यांच्याविषयी. त्या संभाजी महाराज 1657 साली जन्माले. जन्मल्यानंतर काही काळामध्येच सईबाईंना टीबीच्या आजारी झाल्या सईबाई. आणि त्यांना वातावरण तिथं सूट होत नव्हतं म्हणून त्यांना पुरंदरवरून राजगड आणलं. कालच आपण पाहिलं की 1641-43 दरम्यान राजगड तर घेतला, पण 1649 सालापासून राजगडाचं बांधकाम चालू होतं. 14 वर्ष राजगड बांधायला लागले. आजही राजगड बघा, ह्या अशा एकदम बलाढ्य आहे. सुवेळा माची, संजीवनी माची, समोर एकदम हातीच्या सोंडीसारखं, ज्याला आपण तिन्ही ज्याला माच्या म्हणतो, त्या तिन्ही माच्या अशा मजबूत होत्या. एवढा मोठा राजगड, त्या राजगडीच्या ठिकाणी आणखीन एक सईबाईची समाधी आहे. वेळ मिळाल्यास नक्कीच आम्ही त्याचं शेवटी गडाविषयी बोलणारच आहे, सगळ्यांना तसं आव्हानही करणार आहे. सईबाई आजारी होत्या, टीबी झालेला होता आणि काळ समीप आलेला होता. शिवरायांना लक्षात येत नव्हतं की बाबा आता काय करायचं म्हणून. मग वैद्यांना बोलवलं. वैद्यांना बोलवल्यानंतर शिवरायांनी स्पष्ट सदनाव त्या सईबाईला पाहायला सांगितलं आणि स्पष्ट विचारलं की काय म्हणून, किती दिवस गेले. आणि लक्षात घ्या, त्या वैद्यांनी शिवरायांजवळ आणि जिजामातेवर सांगितलं की फार फार तर 15 दिवस किंवा एखादा महिनाभरात सईबाई जातील. आणि टीबी झाल्यामुळं धाराऊ जे आहे, धाराऊ आई जी संभाजी महाराजांची दूध आई झाली होती, त्यांना त्याच दूध पाजायच्या, धाराऊ म्हणतात तिला. सईबाईला दूध येत नव्हता, प्रचंड आजारी होत्या. आणि इकडून अफजल खान चालून निघाला होता. सगळ्याला प्रसंग माहिती आहे की अफजल खान आला, फाडला. पण लक्षात घ्या, ह्या अफजल खानाला प्रतापगडीच का बोलवलं, त्याच्या अगोदरची भूमिका काय आहे, काय भोसले घरांचं अंतकरण असेल, काय त्यांनी सोसलं असेल, काय त्यांचा त्याग असेल. मायबापांनो, तो त्याग तुम्ही आम्ही समजून घ्यायला गेला पाहिजे. अहो, जगाच्या पाठीवरती भोसले घराणे एवढा त्याग ह्या हिंदूंवरती करणाराही नाही. त्यानंतर थोडा प्रयत्न केला असेल कोणत्या घराण्यानी, तर ते म्हणजे सावरकर घराणं. बाकी दुसऱ्या कुठल्याही घराण्यानी एवढा मोठा त्याग या राष्ट्रासाठी केलेला नाही. सईबाई आजारी होत्या, 2 वर्षाचे बाळ शंभूराजे होते. आणि ह्या जुलै महिन्यामध्ये
जवळपास 14 ते 15-16 जुलैला सईबाई आणि शिवराय यांची शेवटची भेट झाल्यानंतर जसाही चालून आला अफजल खान, तर छत्रपती श्री शिवराय त्यांना राजगडाकडनं येऊन देता आणि प्रतापगडाकडच्या पायथ्याशी त्या जावळीचं खोरं अगोदरच ताब्यात घेतलं होतं. काऊन की त्याला जावळीच्या तिथे त्याला ते ताब्यात जावळी ताब्यात आले असल्यासारखं असलं की एक दक्षिण द्वार आहे, तिथून समुद्राजवळ आहे, तिथून बऱ्याच हालचाली करण्यात यावे म्हणून शिवरायाने भविष्याचा दूरदृष्टी ठेवून जावळीचं खोरं अगोदरच घेतलं होतं. आणि याचा जळफळाट जास्त होता अफजल खानाला की आपला जावळी मोऱ्यांचं आपण दिलेली जावळी म्हणजे अफजल खानाला वाटत होती की आपली दाढी येते, ती शिवरायांनी घेतली आणि ती घेण्यासाठी आणि शिवरायांना पण वाटत होतं की ती जावळी घ्यायला आपण त्याला तिकडच बोलू. सोनोपंत डबीर यांनी अगदी छान वकिली करून त्या जावळीच्या खोऱ्यामध्ये तिकडेच प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाला बोलून घेतलं. तो कसा आला तो आपण थोडक्यात प्रसंग पाहू. तो तर आला, सगळ्यांना माहितीये की तो आला म्हणजे काही सरळ आला नाही. त्याला वाटत होतं की शिवरायांना बाहेर काढावं म्हणून. मग त्यांनी काय केलं, सगळे मठ मंदिरं तोडीत घ्या. अफजल खानाला 65 बायका होतात. आणखीन अफजलपूर म्हणून गाव आहे, तिथे जाऊन बघा 65 थडगे. तिथं खून बावडी म्हणून पण आहे. एका ज्योतिषाने सांगितलं गनिमत त्या काळी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची काही लोक नव्हती, नाही ते त्यांनी त्याच्यावर खटला दाखल केला असता अफजल खानावरती. अफजल खानाने भविष्य पाहिल्याची नोंद आहे, दरबारी आहे नोंद. त्यांनी भविष्य पाहिलं आणि त्याला त्या भविष्यकारांनी सांगितलं ज्योतिषांनी की याच्यामध्ये तुम्ही मारल्या जाल म्हणून. अहो मारल्या जाल हे जसं त्याला कळलं तसं त्यांनी त्या ज्योतिषाचं मुंडकं दाबलं. 8 दिवस त्या बायकांच्या जनानखान्यात थांबला आणि दुसऱ्या दिवशी 65 बायका पूर्ण त्या विहिरीत मारून टाकल्या. आणखीनही तिथं खूनबावडी म्हणून आहे आणि एकाच ठिकाणी जिथं थांबला होता फतेह लिष्कर हाती मेला त्याच ठिकाणची गोष्ट आहे. पहिला हाती मेलेला तिथं आणि तिथं ते ठिकाण आहे की 65 ज्या आहे 64 बायका मारलेल्या तिथंच ते थडग आहे. एका जणांनी विचारलं एवढ्या बायका मला तुम्ही जिंकले लढाई तर तुम्ही काय कराल म्हणे अफजल खानाला. तर अफजल खान म्हणे ठीक आहे जिंकलो की आपण पुन्हा आणखीन नवीन बायका करू. किती निर्लज्ज लोक होते हे समजायला पाहिजे. आजही तीच परिस्थिती, काही वेगळी नाहीये, फक्त आपण तुम्ही आम्ही जागृत नाहीये एवढाच आहे. अफजल खान पुढे चालत निघाला आणि आल्यानंतर लक्षात आलं की त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी न्यायचं. सगळी व्यवस्था केली, हे सगळ्याला माहिती आहे की अफजल खानाला कसं कसं जावळीच्या खोऱ्यात आणलं, गोड बोलून. अहो ज्यावेळेस पायथ्याशी आणलं, लक्षात घ्या वकिली कशाला म्हणतात. सोनोपंत डबीर हे त्यांचे जे वकील होते त्यांनी गोड बोलून तिथं आलेले जे व्यापारी आहे महाराजांनी आदल्या दिवशीच त्यांना प्रतापगडावर बोलवलं की नाही म्हणे आम्हाला तुमच्याकडून सोनं नाणं खरेदी करायचं. त्या सोनोपंत डबीरांनी सगळ्यांना बोलून घेतलं. वरतून सोनं नाणं घ्यायचं म्हणून सोनं उधारीत घेतलं, पैसे 2 दिवसांनी देऊ म्हणून असं. लक्षात घ्या आपल्या राजाला एवढं मोठं सोनं युद्ध जिंकायच्या अगोदरच घेऊन देणारे एकमेव वकील सोनोपंत डबीर. जात सांगा वाटत नाही पण त्या भास्कर कुलकर्ण्याच्या नादामुळे तुम्ही जात काढताना म्हणून ब्राह्मण त्याची जात. अहो एक बदनाम एका माणसामुळे तुम्ही सर्व जातीला बदनाम करता, लाज वाटायला पाहिजे लोकांना. मग खंडोजी खोपडे होता, बाजी घोरपडे कोण होता, पिलाजी शिर्के कोण, गणोजी शिर्के कोण होता, काढा ना त्याच्या याद्या कोण होतं. तर याच्यातून बाहेर हो देवा ह्या जातीपातातून. कालच सांगितलं जर शिवाजी महाराज नसते ना तर आपण एकाच जातीत असतो, पालती मांडी घालून पश्चिमेकडे तोंड करून प्रार्थना करणारे. अफजल खान तिथं आला आणि सगळं सोनं नाणं ज्या व्यापाऱ्याकडून महाराजांनी अगोदरच विकत घेऊन टाकलं, पैसे 2 दिवसांनी देऊ म्हणून सांगितले. अफजल खान इकडे आला पण याच्या अगोदरची घटना मी तुम्हाला सांगतो काय झालं. इथपर्यंत सगळ्यांना माहितीये. पण 13 जुलै ते 14 जुलै सईबाईंची आणि शिवरायांची शेवटची भेट होती आणि भेट झाल्यानंतर शिवराय प्रतापगडी आले. सईबाई जास्तच आजारी पडल्या, इतक्या आजारी पडल्या, खूप आजारी पडल्या आणि ठरलं होतं की 2 महिन्यांनी जाणार.
5 सप्टेंबर ह्या दिवशी सईबाई देह सोडून परलोकात गेल्या, ही बातमी शिवरायांना कळली. आणि कळल्यानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराजांना, म्हणून भोसले घराचा त्याग आम्ही तुम्ही विसरू शकत नाही. आपल्या घरचं जरी कोणी आजारी झालं तर आपण माणूस मेलं किंवा नातेवाईकातलं तर त्याच्या मौतीला जातो. नाही मौतीला जाणं झालं तर त्यांच्या मातीला जातो. नाही मातीला जाणं झालं तर आपण दहाव्याला जातो. नाही 10वा झाला तर 11वा करतो, नाहीतर डायरेक्ट 14व्याला जातो. नाही जाणं झालं वर्षश्राद्धाला जातो. छत्रपती शिवरायांची पहिली पत्नी लहानपणापासून सोबत असताना अनेक प्रसंग पाहिलेले 5 सप्टेंबरला गेली आणि छत्रपती श्री शिवरायांना सईबाईच्या कुठल्याही क्रियाक्रमाला, ना मौतीला, ना मातीला, ना 10वा, ना 11वा, ना 14वा आणि ना वर्षश्राद्ध. पोराला जर शिक लागलं तर हे दवाखाना का त्या दवाखान्यात जाऊ म्हणणारे आपण लोक शिवचरित्र विसरू नये. म्हणून राष्ट्राय स्वाहा, ज्यावेळेस राष्ट्र आणि धर्मकार्य जर असेल, तुमची आमची जबाबदारी हेच आहे मित्रांनो. काही झाले तर हरकत नाही, ह्यासाठी शिवराय. म्हणून आपले जवान आठवा, त्यांची मायबाप, सगळे मायबाप आणि पोरं इकडं असतात पण ते युद्धावर लढत असतात, कोरोनाची प्रेरणा घेत असते. छत्रपती श्री घेतली पाहिजे. आपल्या मुलांना, आपल्या बाळकांना आपण स्वतःही ह्या अशा हिंदुत्वासाठी, राष्ट्रकार्य करण्यासाठी तुम्ही आम्ही, आमचे मुलं, तुम्ही आम्ही सगळे जायला पाहिजे. आणि त्या राष्ट्रकार्य करण्यासाठी, धर्म कार्य करण्यासाठी संघटनेमध्ये सामील होऊन त्यांना सहकार्य केलं पाहिजे. ही तुमची आमची जबाबदारी आहे शिवचरित्रातून शिकायची. सईबाई गेली पण शिवरायांना जाता नाही आलं. आणि तो सगळ्यांना माहिती आहे की 10 नोव्हेंबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये छत्रपती श्री शिवरायांनी अफजल खानाचा कोथळा काढला आणि त्याला ठार मारलं. एक बलाढ्य राक्षस ठार केला होता. आणि ठार केल्यानंतर संभाजी कामजी कोंढाळकरांनी जसं जिजामातेने सांगितलं होतं की जा त्या बोकडाला मज कुंतीच्या पंक्तीच बैसावे आणि त्या बोकडास प्रतापगडाच्या पायथ्याशी कापावे. आणि खरंच महाराजांनी कापला. आईला दिलेलं वचन पूर्ण केलं. प्रतापराव गुजर यांनी मुंडका कापलं संभाजी कावजी कोंढाळकरांनी. आणि कापलेला मुंडका जसाच घेऊन राजगडावरती पहा, त्या बाले किल्ल्याच्या तिथे जर एक्सरे काढून पाहिला तर तिथं अफजल खानाचं मुंडकं तोडून शिवरायांनी आपल्या आईच्या आज्ञेनुसार तोडून तिथं खपवून ठेवलेलं आहे. तुम्ही आम्ही शिवचरित्रातनं हे शिकायचं, आईला दिलेलं वचन पूर्ण केल्याशिवाय राहायचं नाही. वरतून वरसोर करून बोलणं तर सोडून द्या, पण आईला दिलेलं वचन त्यांनी पूर्ण केलं. म्हणून हे स्वराज्य व्हावं ही तर श्रींची इच्छा होती, ती छत्रपती श्री शिवरायांनी पूर्ण केलेली होती. आपल्या वडिलांना धोक्याने अटक करणारा, आपल्या मोठ्या भावाला धोक्याने मारणारा, भवानी माताची मूर्ती तोडणाऱ्याला, मंदिर तोडणाऱ्याला, आबरूवरती लयलूट करणाऱ्याला, त्या यवनाला, राक्षसाला छत्रपती श्री शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी कापून काढला. पण भोसल्या घराण्याचा त्याग विसरता कामा नये. तिथून महाराज डायरेक्ट 18 दिवस कंटिन्यू पळत होते आणि एक एक किल्ला जिंकत होते. अहो 25व्या दिवशी छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी पन्हाळगड घेतला आणि त्याच जवळपास 25 दिवसामध्ये छत्रपती श्री शिवरायांनी 18 किल्ले घेतले. आणि मग तिथंच मिरजला होते. आणि हे युद्ध झाल्यानंतर 14 महिने का लागले शिवरायांना यासाठी? काही दिवस तिथं जात नाही, तिथला परगाना पाहत नव्हते. तस तिकडून दुसरा सरदार सोडला सिद्धीजवळ, त्यांच्या याच्यात अडकले आणि 4 महिने छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरती अटकून होते. मग पन्हाळगड ते पावनखिंड ते विशाळगड आणि असं करून 14 महिन्यानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराज राजगडावरती पोहोचले होते. माय लेकरांची म्हणजे जिजामातेची, शिवरायांची आणि शंभूराजाची शिवरायांची 14 महिन्यानंतर भेट झाली होती. मित्रांनो, हा छत्रपती श्री शिवरायांचा इतिहास शब्दात सांगणं कठीण आहे.
वेळ पुरत नाही. आज वेळाभावी थांबावं लागतं. जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की जशी ह्या आभाळाला मंडप कोणी घालू शकत नाही, अमृताची चव कोणी चाखू शकत नाही, तसं छत्रपती श्री शिवरायांचं चरित्र हे शब्दात आणि काही दिवसामध्ये, एवढ्या 52 वर्षाचा इतिहास थोड्या दिवसात आपण सांगू शकत नाही. आज हा शेवटचा दिवस. पुन्हा कधी संधी मिळाली तर सिद्धी जोहरला शिवरायांनी कसं त्याच्या तावडीतून सुटले, 14 महिन्यानंतर कसे आले, बाहेर आल्यानंतर कसं संकट होतं शाहिस्तेखानाचं, आज लक्षात घ्या. आज मार्च पासून 4 ते 5 महिने झाले. आपणही घरात कोंडून आहे, पण आपल्याला त्रास नाही उद्यायला पाहिजे. कोणीही ते हे शिवचरित्रातनं शिकलं पाहिजे, असे लक्षात घ्या. हे लक्षात घ्या की 4 महिने, तसेच आजही सध्या 30 घडीला आहे. म्हणून तुम्ही आपण शिवचरित्रातनं हेच घ्यायचं की ऐसे लौंद बेमानी कदापि नाही सत्यवचनी, यांना संपवावंच लागतं. यांच्यावरती, ह्या बेमान लोकांसोबत त्यांच्यावरती विश्वास कधी ठेवायचा नाही, हे शिवचरित्रातनं शिकायचं. आणि जसं हे लॉकडाऊन चालू आहे तसंही छत्रपती श्री शिवाजी महाराज पन्हाळ्यावरती लॉकडाऊन मध्येच होते, पण त्यांनी काही घाई गडबड केली नाही. एक दिवस निवडला आणि त्या दिवशी छत्रपती श्री शिवाजी महाराज पन्हाळ्यावरतून विशाळगडी पोहोचले. तो प्रसंग खूप वेगळा आहे. 14 महिन्यानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराज राजगडी पोहोचले. ही सगळी घटना तुम्हाला यासाठी थांबावं वाटतं की आपला आता वेळ संपलाय. 5 वाजून गेले. संत समागम या फेसबुक लाईव्हद्वारे ज्या 3 दिवसीय शिवचरित्रासाठी त्यांनी मला दिले त्याबद्दल आभारी. पण मी जाता जाता सर्व श्रोत्यांना, सर्वांना एक हृदयापासून विनंती करतो की ह्या 3 दिवसाच्या शिवचरित्रातनं आपण जे काही शिकलो ते घेऊन जायचंय. बालपणी छत्रपती श्री शिवाजी महाराजांना साहेब जिजामातेनी कसं घडवलं रामायण महाभारत. पोरं झोपले तर झोपू द्या, पण त्यांना कीर्तनात घेऊन जा. पोरं ऐकून त्यांच्या समोर तर तुम्ही रामायण महाभारत गा. पोरं ऐकून त्यांना सतत संस्कार घालत राहा. संस्कार अशी गोष्ट आहे की ती बांबूच्या झाडासारखी ती अगोदर मुळं खोलवर नेती आणि नंतर उगती. उशिरा त्याचे परिणाम दिसू लागतात. तसे संस्कार असतात, ते संस्कार घाला. छत्रपती श्री शिवरायांचा शौर्य पराक्रम मुलांवरती टाका. हा जर शिवरायांचा पराक्रम तुम्ही आम्ही जर जगलो, त्या महाराष्ट्राच्या भूमीत का भारत भूमीवर कोणी आत्महत्या करणार नाही, कोणी निराशाने राहणार नाही, बलदंड राहील. मन आणि मनगट मजबूत करा. म्हणून शिवरायांशी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे कीर्तरूपे. आणि पुन्हा हे पण लक्षात घ्यावं, समर्थ रामदास सांगितलं की ऐसे लौंद बेमानी कदापि नाही सत्यवचनी. म्हणते कोणी असो, ह्या बेमान लौंद्यावरती कधी तुम्ही आम्ही विश्वास ठेवू नका. कुराणावरती शपथ ठेवून जरी खाल्ली, त्यांच्यावर भरोसा ठेवू नका. यांच्या बापानं सुद्धा मारलेला आहे. हे शिवचरित्रातनं शिका. तरुण मंडळीने जाता जाता एवढं सांगतो की काही करा माऊलींनो, जे काही तुमचं व्यसन असेल ते व्यसन तुम्ही सोडून द्या. कुठलंही व्यसन करू नका, एकच व्यसन धरा. आज मी शिवचरित्राचं एक तरी पान वाचेल, एक तरी शिवाजी महाराजांची गोष्ट ऐकल्याशिवाय झोपणार नाही, एक तरी गोष्ट मी माझ्या मित्राशी चर्चा केल्याशिवाय नाही, एक तरी समर्थ रामदास स्वामीचं काव्य वाचल्याशिवाय मी राहणार नाही. हो, समर्थ रामदास स्वामीचे नुसते 2 जरी पत्र वाचले तर संबंध छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं, संभाजी महाराजांचं चरित्र तुम्हाला कळेल. जसा की निश्चयाचा महामेरू आणि अखंड सावधान, हे समर्थ रामदास स्वामीचे 2 जरी पत्र तुम्ही आम्ही वाचले तर आपलं जीवन सफल होऊन जाईल. संत समागम तर्फे आदरणीय प्रवीणजी शास्त्री सर व डॉक्टर लाड सर यांनी मला शिवचरित्र सांगण्यासाठी, ही 3 दिवसाची जी काही शिवचरित्र गाथा आहे त्या सांगण्यासाठी, की शिवरायांची सेवा करण्यासाठी त्यांनी मला जी संधी दिली, मी अतिशय त्यांचे खूप खूप आभार मानतो. पुन्हा कधी संधी जर मिळाल्यास राहिलेलं शिवचरित्र आहे ते आपण नक्की ऐकू. पुढे ह्याच्यावरती आक्षेप समर्थाने सांगितले फेडावे नाना आक्षेप, त्याच्यावरती सुद्धा आपण बोलू शकतो की बऱ्याच काही गोष्टी सध्या काही जातीविषयक लोक पसरणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते पसरवणारे लोक खूप जास्त झालेले आहेत. त्यांचा पण आपण त्यांना कसा विरोध केला पाहिजे, त्यासाठी तुम्ही आम्ही शिवचरित्र जगलं पाहिजे, वाचलं पाहिजे. आणि एक शेवटची कळकळीची प्रार्थना करतो की ड्रेस घेऊ नका, एका लग्नाला जाऊ नका, दिवाळीचं काही फराळ बिराळ करू नका, पण छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या
एखाद्या तरी दरवर्षी एखादे 2 गड किल्ले दगड माती नाही, महाराजांचा आणि मावळ्यांचा घाम आणि रक्त पडून तिथले ती दगड आणि माती पवित्र झालेली आहे. ती माती आणि दगड तुमच्या मस्तकाला लावा. तुमचं आमचं मस्तक सुधारल्याशिवाय राहणार नाही. नुसतं पुस्तक तरी वाचा आणि पुस्तक वाचून नक्की एक तरी गड किल्ल्याचं दर्शन घ्या. बघा सिंधुदुर्ग, बघा विजयदुर्ग, बघा राजगड, बघा सिंहगड. मी तर सांगतो, मला खात्री आहे की मराच्या अगोदर देवाला सांगा, त्या यमराजाला सांगा, हे यमा तू तिथंच थांब. 2 गड किल्ले राजगड आणि रायगड पाहिल्याशिवाय मला मरायची नाही. मी निश्चित खात्रीनं सांगतो की तो यम तुमचं नक्की ऐकेन. तुम्ही राजगड आणि रायगड पाहिल्याशिवाय तो यम तुम्हाला या धरतीवरून नेणार नाही. ही छत्रपती शिवरायांची आण घेऊन सांगतो आणि माझ्या आजच्या शिवचरित्राला पूर्णविराम देतो. जय जय साठी झुंजावे. हे जे वाक्य आहे, हे काव्य जे आहे ते पूजनीय भिडे गुरुजींनी रचलेलं आहे. आजच्या काळामध्ये छत्रपती श्री शिवरायानंतर जर कोणी लाखोच्या संख्येने कोणाला गड किल्ल्यावरती घेऊन जाणार असतील तर ते 65 पुरस्कार फिजिक्समध्ये गोल्ड मेडलिस्ट मिळालेले पूजनीय भिडे गुरुजी सांगलीचे दरवर्षी गडकोट मोहिमेतर्फे ते घेऊन जात असतात. आणि दुर्गा दौड म्हणजे ज्या काळामध्ये जिजाबाई गर्भवती होत्या त्या काळात जे देवीला मागणं मागायच्या त्याच काळामध्ये दुर्गा माता त्या नवरात्र महोत्सवामध्ये सुद्धा पूजनीय भिडे गुरुजींनी दुर्गा दौड सुरू केलेले. त्याच्यामध्ये सामील व्हा आणि गडकोट मोहिमेमध्ये तुम्ही अवश्य सामील व्हा. दरवर्षी गडकोट मोहिमा असते. या 2 मोहिमे दुर्गा दौड आणि गडकोट मोहीम जर केली तर छत्रपती श्री शिवाजी महाराज काय ते कळेल. 84 वर्षाचं व्यक्तिमत्व पूजनीय भिडे गुरुजी की ही शिवरायांची भूमी म्हणून पायात पादत्राणं घालत नाही की शिवरायांचा कुठं अपमान होऊ नये म्हणून पादत्राणे घालत नाही. त्या पूजनीय भिडे गुरुजींच्या पण चरणी वंदन करून छत्रपती शिवरायांच्या वर्णन करून चरणी वंदन करून तुमच्या सर्व जे काही श्रोते आहेत सर्वांच्या हृदयस्थ परमेश्वराला नमस्कार करून आजचं शिवचरित्र संपतो. जय जय रघुवीर समर्थ. धर्मासाठी झुंजावे, झुंजोनी अवघ्यासी मारावे, मारिता घ्यावे राज्या पुले. देशद्रोही तुतके कुत्ते मारो निघालावे परते. देवदास पावती फत्ते यदरती संशयो नाही. देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा. मुलूक वाढवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. जय रघुवीर समर्थ. हर हर महादेव.